नमस्कार मित्रांनो, समृद्धीसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन जवळपास पूर्ण झालेले आहे। हा महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा महामार्ग जमिनीपासून उंचावर असणार आहे, त्यामुळे त्यासाठी माती, मुरुम, दगड ही भर टाकण्यासाठी लागतीलच। ही गौण खनिज, दगड, माती सहज उपलब्ध व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी एक स्कीम काढण्यात आलेली आहे। यात महामार्गाचे काम करणारे ठेकेदार संबंधित शेतकऱ्याला मोफत शेततळे तयार करून देतील व यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे। त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होईल हे नक्की, कारण असे शेततळे तयार करायला गेल्यास बराच खर्च होतो। यामध्ये आपल्याला मातीच्या बदल्यात शेततळे करून भेटेल, ज्यामुळे पुढील वर्षापासून आपण या शेततळ्यामध्ये साठा करून ते पाणी आपण पिकासाठी वापरू शकतो, कारण शेततळे ही काळाची गरज आहे। यासाठी सरकारने परिपत्रक काढल्याचे कळत आहे। काही शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल या महामार्गासाठी राग होता, पण हा राग कमी करण्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे। समृद्धी महामार्ग ज्या भागातून जाणार आहे त्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात ठेकेदार शेततळे तयार करून देईल व यातून मिळणारे मुरुम, दगड, माती तो या महामार्गासाठी वापरेल। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। यासाठी कंत्राटदाराला काही अटी घालण्यात आलेल्या आहे। यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये किंवा दोघांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शेतकरी व ठेकेदार यांच्यात एक करार करण्यात येईल। यात मध्यस्थी म्हणून कृषी विभागाचे अधिकारी असतील। ठेकेदाराला मिळणारे गौण खनिज समृद्धी महामार्गासाठीच वापरावा लागेल, इतर दुसऱ्या ठिकाणी त्याला हे नेता येणार नाही। तसेच या गौण खनिजाची विक्री पण करता येणार नाही। तसेच खोदकामाच्या ठिकाणापासून प्रकल्प स्थळापर्यंत रस्ता उपलब्ध नसल्यास तसा पोच रस्ता त्या ठेकेदारालाच तयार करावा लागेल। त्यामुळे सगळे काम हे ठेकेदारच करणार आहे। शेतकऱ्यांना यामध्ये काही करावे लागणार नाही। कमी जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा कमी आहे, पण ज्यांच्याकडे 4-5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांनी या योजनेचा फायदा नक्की उचलावा, कारण शेततळे ही शेतीसाठी आज खूप महत्त्वाची गोष्ट आहे। राज्य शासनाला महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, पण आता काही प्रमाणात का होईना रोष कमी होईल हे निश्चित। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।